तर मित्रांनो, बांगरूनगर स्टेशनवरून मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. नेमकं मेट्रो आपलं जे काही मेट्रो आहे तिथून म्हाडाचा प्रकल्प कसा दिसतो हे मी तुम्हालाच दाखवणार आहे. कारण बनेकाने विचारलं की म्हाडाच्या प्रकल्पापासून मेट्रो स्टेशन किती जवळ आहे. तर प्रत्यक्ष आज मी तुम्हाला मेट्रो स्टेशनमधून सफर करून दाखवणार आहे आणि दाखवणार आहे की आजचा हा जो काही पहाडी गोरेगाव आहे तो म्हाडाचा प्रकल्प नेमका कुठे आहे ते. चला तर. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. म्हाडाच्या जवळजवळ 4083 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि अनेकांनी कमेंट्स केले होते की नेमका जो काही बांगरूनगर किंवा पहाडी गोरेगाव येथील एरिया आहे किंवा सॅम्पल फेडार आम्हाला दाखवा, तेथील साईट व्हिजिट करा, असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जात होते. आणि म्हणून आज आपण आलेलो आहोत मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 412 पहाडी गोरेगाव मुंबई येथील म्हाडाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी. आणि आज आपण याच प्रकल्पाचा सॅम्पल फ्लॅट सहित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मागे जी इमारत दिसते हीच आहे स्कीम कोड क्रमांक 412 ची इमारत. आणि या ठिकाणी जवळजवळ 1947 घरे ही EWS अर्थातच इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि तेही PMAY प्रधानमंत्री आवास योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. चला तर पाहूया या प्रकल्पाबद्दलची अधिकची माहिती एका ग्राफिकच्या माध्यमातून. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी संकेत क्रमांक आहे 412 पहाडी गोरेगाव पश्चिम, जो काही लिंक रोड आहे म्हणजे लिंक रोडवरती हा प्रकल्प स्थित आहे. मुंबई 104 असा या प्रकल्पाचा पत्ता आहे. आता ही सगळी घरे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना अर्थातच PMAY योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ज्याची अट अशी आहे की त्या व्यक्तीचं किंवा त्या अर्जदाराचं उत्पन्न हे 25,000 रुपयापर्यंत मासिक असणं आवश्यक आहे किंवा 3 लाखापर्यंत वार्षिक असणं आवश्यक आहे आणि संपूर्ण भारतामध्ये त्या व्यक्तीचं कुठेही घर नसावं अशी त्याची अट आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे मित्रांनो 1947 घरांचा प्रकार पाहिला तर ही सगळी घरे 1 BHK स्वरूपाची आहेत. चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 29.99 स्क्वेअर मीटर अर्थातच 322 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 30,44,000. आणि या घरांची स्थिती पाहिली तर ही घरे रेडी टू मूव्ह अर्थातच जवळजवळ ह्याचं काम पूर्ण झालेलं आहे. ताबा देण्यास ऑलमोस्ट ही रेडी आहेत. अर्थातच भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं आहे. त्यानंतर पहा या प्रकल्पापासूनचं अंतर बांगरूनगर मेट्रो स्टेशन आहे 850 मीटर अंतरावरती. मालाड अर्थात त्याला लोअर मालाड असं म्हटलं जातं. लोअर मालाड स्टेशन आहे 500 मीटर अंतरावरती. गोरेगाव रेल्वे स्टेशन आहे 2.6 किलोमीटर अंतरावरती. गोरेगाव मेट्रो स्टेशन गोरेगाव पश्चिम मेट्रो स्टेशन आहे 1.8 किलोमीटर अंतरावरती. आणि लिंक रोड आहे फक्त 10 मीटर अंतरावरती. अर्थातच ह्या लिंक रोडवरतीच हा प्रकल्प स्थित आहे, बनवण्यात आलेला आहे, जी अतिशय पॉझिटिव्ह बाजू आहे या प्रकल्पाची. चला तर मित्रांनो, आता मी तुम्हाला घेऊन जातो या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो.
आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, की नेमकं 412 पहाडी गोरेगाव येथील मार्केट रेट काय आहे, मार्केट व्हॅल्यू काय आहे, अंदाजित बाजारभाव काय आहे. तर या ठिकाणी म्हाडाची जर किंमत पाहिली आपण तर 30,44,000 एवढी म्हाडाच्या घरांची किंमत आहे आणि कार्पेट एरिया आहे 322 स्क्वेअर मीटर. जर तुम्ही 30,44,000ला 322ने भागिले किंवा भाग दिला तर तुम्हाला 9,454 हा नंबर मिळतो. अर्थातच तो भाव आहे, त्याचा रेट आहे या म्हाडाच्या घरांचा. आणि त्याचा जर विचार केला तर बाजारभावाचा विचार केला तिथे तर हाच बाजारभाव त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स, वेगवेगळ्या प्रकारचे भाव आम्हाला दिसून आले. म्हणजे साधारणतः काही ठिकाणी 19-20 हजारापासून ते 27-28 हजारापर्यंत भाव आम्हाला दिसून आले. मग आम्ही एक ॲव्हरेज भाव आम्ही सांगतो या ठिकाणी 23,000चा आम्ही ॲव्हरेज भाव घेतला, मिनिमम भाव घेतलेला आहे. याच्यात कदाचित वाढही होऊ शकते, अजून तफावत वाढवू शकते, पण एक अंदाजित भाव घेऊन आम्ही हे कंपॅरिझन करतोय. तर 23,000 रुपये याचा पर स्क्वेअर फीट भाव पकडला तर साधारणतः याच एरियाचं घर घेण्यासाठी 74,06,000 रुपये आपल्याला मोजावे लागू शकतात त्या एरियामध्ये ज्या ठिकाणी म्हाडाचा प्रकल्प आहे. आता ही सगळी माहिती मित्रांनो आम्ही 99acre.com, housing.com, magicbrick.com असे वेगवेगळ्या साईटवरती व्हिजिट करून तिथून आम्ही ॲव्हरेज काढण्याचा प्रयत्न केला, सरासरी काढण्याचा प्रयत्न केला. कारण मी सांगितलं की भाव हे अलग अलग प्रकारचे दिसून येत होते त्या लोकॅलिटी वाईज, आणि लिंक रोडला लागून प्रकल्प आहेत त्यांचे भाव मात्र बऱ्याचपैकी जास्त प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसून आलेले आहेत. म्हणून मार्केट रेटचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी 1 BHK घेण्यासाठी साधारणतः 98 लाखाच्या वर किंवा साधारणतः 1 कोटीच्या वर तुम्हाला किंमत मोजावी लागू शकते. जे प्रायव्हेट बिल्डरचं आहे जे 450-450चा एरिया असणार आहे. पण 350चा एरियाचं घर तिथे उपलब्ध नसल्यामुळं एक्झॅक्ट तुम्हाला म्हणजे त्या एरियाचं भाव नेमकं त्या एरियाचं घर किती रुपयाला मिळेल हे जर काढायचं असलं तर साधारणतः 74 ते 75 लाख रुपयाला तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध होईल. तुम्ही जे पाहता मित्रांनो हे म्हाडाच्या प्रकल्पापासून सगळ्यात जवळचं मेट्रो स्टेशन आहे, जे आहे मालाड, लोअर मालाड असं या स्टेशनचं नाव आहे, जे वॉकेबल अंतरावरती आहे. अवघे 500 मीटर एवढ्या अंतरावरती हे लोअर मालाडचे स्टेशन आहे. आणि येथूनच तो पहाडी गोरेगावचा प्रकल्प अगदी जवळचा आहे, तो ज्या ठिकाणी गुंदेवली ते अंधेरी पश्चिम अशी मेट्रोची धाव सुरू असते. तर हे होतं मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 412 पहाडी गोरेगाव येथील म्हाडाच्या प्रकल्पाचा आढावा, जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जुने दुरावे नवीन नाती आमची कोकण वस्ती. जुने दुरावे नवीन नाती आमची कोकण वस्ती. सौख्याच्या सरी बरसती आमची कोकण वस्ती. आमची कोकण वस्ती. कोकण वस्ती आमची कोकण वस्ती.